यानंतर आपण थेट जाऊया परभणीमध्ये। परभणी जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा इंधन टंचाईचा सामना लोकांना करावा लागतोय। शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपावर आणि पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यानं नो स्टॉकचे फलक लागले। ज्या ठिकाणी पेट्रोल डिझेल आहे त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, तर डिझेल टंचाईचा मोठा फटका शेती कामांना आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बसत असून परभणीकर मात्र त्रस्त झालेत। परभणीतील या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल शिंदे यांनी। पाहूयात। परभणी शहरासह जिल्हाभरातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल टंचाई डिझेल टंचाई निर्माण झाली आहे। आपण बघितलं तर मी एका आता पेट्रोल पंपावर आणि या ठिकाणी स्टॉक नसल्यामुळे पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आला आहे आणि याचाच फटका सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना बसत आहे। शेतीचे काम सुरू असताना डिझेल टंचाई निर्माण झाली आणि याचाच फटका आता शेती कामाला बसत आहे। ट्रॅक्टर शेती कामाला लागणारे ट्रॅक्टर बाकी मशिनरी असतील त्यांना डिझेल लागते आणि हे डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि याचा फटका आता शेतकऱ्यांना बसत आहे। दुसरीकडे बघितलं तर सामान्य नागरिकांना दळणवळणासाठी डिझेल लागतं आणि या डिझेलचा तुटवडा झाल्यामुळे सामान्य नागरिकांनाही मोठा या डिझेल टंचाईचा फटका बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। दुसरीकडे बघितलं तर ज्या पंपावर डिझेल आणि पेट्रोल आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत। मोठ्या प्रमाणात रांगेत लागून डिझेल भरावे लागत आहे। त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल कधी सुरळीत होणार असा प्रश्न जनतेकडून विचारला जात आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी।